चला आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही बनवणार. चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय. त्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची, दही घालायचं, लाल तिखट घालायचं, हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं मीठ घालायचं ह्याच्यात आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे झालेलं मिश्रण आहे ते अर्धा ते 1 तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि आपण आता वाटणाची तयारी करायला घेऊ. पहिला आपण अख्खे धणे घेतलेत, त्यात थोडं जिरं घेतलंय आणि खडे मसाले घेतलेत, लवंग घेतलेत, 2-3 लवंग घेतले, दालचिनी घेतली आहे, काळी मिरी घेतली आहे. हे सगळं भाजून घ्यायचं. त्यानंतर कांदा घ्यायचा, खोबरं, सुकं खोबरं घेतलं आहे आपण, लसूण, अद्रक हे पण चांगलं भाजून घ्यायचं. आता बघा हे भाजून झालंय. त्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले भाजले होते ते घालायचे, कोथिंबीर घालायची, पुदिना घालायचा आणि एखादा तेजपत्ता घालायचा वाटणामध्ये. त्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं दही लावून, ते आता मी चिकन आज कुकरमध्ये बनवते. मग हे चिकन तेलामध्ये आपण घालायचं आणि थोडंसं परतवायचं. आणि मी आता ह्यात बटाटे घालते, कारण चिकनमधले बटाटे खायला खूप छान लागतात. आणि हे थोडंसं शिजू द्यायचं. त्याच्यानंतर मग आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण घालायचं. आणि मी आता ह्याच्यामध्ये मालवणी मसाला घातला आहे. आपल्याकडे मालवणी मसाला नसेल तर साधा मसाला आणि थोडासा गरम मसाला घालायचा. आता बघा ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर हे जे मसाला आपण जो भाजला होता त्याला चांगलं तेल सुटलं आहे. आता ह्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मीठ घालायचं, कारण थोडंसंच घालायचं, कारण आपण चिकनला पण मीठ लावलेलं होतं, म्हणून थोडंसं मीठ घालायचं. आणि आता ह्याला 3 शिट्ट्या काढायच्या. बघा तर हे 3 शिट्ट्या माझ्या झाल्या आहेत. आता हे आपलं चिकन छान असं रेडी झालं आहे. कसं वाटलं ते नक्की सांगा.